नमस्कार. सांगली केशरी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सांगली जिल्ह्यातील मालगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अर्चना पवार या आज यशस्वी महिला उद्योजक म्हणून ओळखल्या जातात. कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या फर्नेस उद्योगातील मास इंजिनियर्स या इंडस्ट्रीची धुरा त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीच्या जोरावर आकाशाला गवसणी घालणाऱ्या या महिला उद्योजकाची यशोगाथा आज जागतिक महिला दिनी नक्कीच ऐका. नमस्कार, मी अर्चना पवार. माझी मिरज MIDC आणि कुपवाड MIDC मध्ये मास इंजिनियर्स नावाची फर्म आहे. यामध्ये आम्ही हीट ट्रीटमेंट फर्नेसेस बनवतो, जे फाउंड्री आणि फोर्जिंगला उपयोगाच्या हीट ट्रीटमेंट करण्यासाठी यूज केल्या जातात. तर माझी थोडीशी मी ओळख करून देते. मी प्रॉपरली मालगावमधून आहे. ठीक आहे. मिरजेच्या पुढे 10 किलोमीटर मालगाव म्हणून एक खेडेगाव आहे. तिथं माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर ग्रॅज्युएशन आणि MBA मी सांगलीमध्ये कंप्लीट केलं. त्याच्यानंतर आफ्टर MBAचा रिझल्ट लागायच्या आधीच मी MIDC मध्ये एका ठिकाणी ट्रेनी मार्केटिंग इंजिनियर म्हणून जॉईन झाले. ती सेम टाईपची फील्ड होती. हीट ट्रीटमेंट फर्नेस मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं. तर त्याच्यामध्ये मी ट्रेनी मार्केटिंग इंजिनियर म्हणून जॉईन झाले आणि त्याच्यानंतर मी टेक्निकल पण माहिती घेत गेले, माहिती शिकत गेले, हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतला. मी कन्सिस्टंटली एकाच ठिकाणी 8 ते 9 वर्ष जॉब केला आणि सगळी टेक्निकल इन्फॉर्मेशन शिकून घेतले. आणि त्याच्यानंतर 2018 मध्ये जॉब सोडून मी हे युनिट स्टार्ट केलं. आता आमचे टोटल 4 युनिट आहेत, टोटल मिरज आणि कुपवाड MIDC मध्ये, ज्याच्यामध्ये आम्ही 100 डिग्रीपासून 1250 डिग्रीपर्यंतच्या सगळ्या कस्टमाइज मशीन्स बनवतो ॲज पर द क्लायंट रिक्वायरमेंट. आणि हा जो सप्लाय आहे हा ऑल ओव्हर इंडिया आहे अँड आउट ऑफ इंडियाही आहे. ग्लोबली आम्ही बिझनेस करतो. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये बऱ्याचशा मशीन्स आम्ही दिलेल्या आहेत. तसेच आमचा एक प्रोडक्ट आहे बायोमेडिकल वेस्ट इन्सिनेटर, ज्याचा कोविडमध्ये खूप यूज झाला. PP किट आणि हॉस्पिटलचे वेस्ट जाळण्यासाठी जे मशीन्स बनवलं जातं, बायोमेडिकल वेस्ट कॅल्सायनर. एक्झॅक्ट कोविडच्या पिरियडमध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसमधून स्पेशल परमिशन काढून आमचं ते प्रोडक्शन चालू ठेवलेलं होतं, जेणेकरून कोविडमध्ये आमचं थोडंफार कॉन्ट्रीब्युशन होऊ शकेल. आणि त्या पिरियडमध्ये आम्ही ही मशीन कंप्लीट केलेली आहे. त्यावेळेस असे सर्कमस्टन्सेस होते की आमच्याकडे 12 कोविड पॉझिटिव्ह लोक होते फॅक्टरीमध्ये. असं असतानाही आम्ही प्रोडक्शन चालू ठेवून प्रोडक्शन कंप्लीट करून तो सप्लाय कंप्लीट केलेला आहे. तसंच आम्ही ई-वेस्ट कॅल्सायनरही बनवतो, ज्याच्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल्स आणि याचे जे काही पार्ट्स निघतात ते जाळण्यासाठी किंवा ते बर्नआउट करण्यासाठी मशीन बनवलं जातं. हे सोडून हार्डनिंग, टेम्परिंग, बोगी अर्थ फर्नेस, नॉर्मलायझिंग अशा बऱ्याच टाईपच्या हीट ट्रीटमेंट प्रोसेसेससाठी जी मशीन वापरली जाते त्याचं कस्टमायझेशन आमच्या इथं केलं जातं. आमच्याकडे आत्ता टोटल जी स्ट्रेंथ आहे ती 250 लोकांची स्ट्रेंथ आहे, ज्याच्यामध्ये व्हाईट कलर अँड ब्लू कलर दोन्हीही इन्क्लुडेड आहेत. तर आमच्याकडे फुल फ्लेज डिझाईन टीम, इलेक्ट्रिकल टीम, ऑटोमेशन टीम अँड फॅब्रिकेशनची टीम, आमची स्वतःची टीम आहे, ज्याच्या जोरावरती आम्ही हे सगळं प्रोडक्शन करतो. आणि आत्ताच्या कंडिशनला रिसेंटली 6 महिन्यापूर्वी टेस्लासाठी एक जॉब गेलेला आहे, ॲल्युमिनियम ड्रॉप किंच. तो इंडियामधला टेस्लाला जाणारा फर्स्ट प्लांट होता, जो मास इंजिनियरनी सक्सेसफुली बनवला, इन्स्टॉल केला आणि त्याचे रिझल्ट्स प्रूव्ह आउट केले. ज्याचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे ते जमशेदपूर, झारखंडमध्ये झालेलं आहे. तसंच मागच्या 6-7 वर्षामध्ये मास इंजिनियर्सला बरेचसे अवॉर्ड्स दिले गेलेले आहेत, मिळालेले आहेत. ज्याच्यामध्ये एक महत्त्वाचा अवॉर्ड जो आहे, जो महाराष्ट्र शासनाचा मिळालेला आहे, जो बेस्ट लघु उद्योजक म्हणून 2nd रँकिंगचा आम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच पद्धतीनं अनेक सोशल कम्युनिटीजमधून आम्हाला वेगवेगळ्या कारणासाठी नावाजलेलं आहे आणि ज्याचे अवॉर्ड्स मिळालेले आहे. बट हा महाराष्ट्र शासनाचा मिळालेला असल्यामुळं हा मी स्पेसिफिकली मेन्शन करत आहे की महाराष्ट्र शासनाने आम्हाला 2-1 वर्षापूर्वी 2nd रँकमध्ये बेस्ट उद्योजकचा अवॉर्ड दिलेला आहे. तसंच माझ्याकडे आत्ता जी टीम काम करते आणि आम्ही काम करतो, आम्ही 24/7 काम करतो. आमचे जे प्रोजेक्ट्स चालतात ते 24/7 चालतात. हे मास प्रोडक्शनचं काम नाही आहे. इथं स्टँडर्ड आयटम बनवले जात नाही आहेत. इथं कम्प्लिटली कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे बनवलेले जातात. तसेच फर्स्ट कोविडमध्ये आम्ही स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया सेलम प्लांटसाठी 45 मीटर वर्किंग लेनची फर्नेस बनवलेली होती.
जी खूप मोठी होती आणि फर्स्ट कोविडच्या कन्स्ट्रेंटमध्ये सुद्धा आम्ही ते रेल्वेच्या ज्या बोगीज आहेत त्याचे प्लेट ॲनेलिंग्स करण्यासाठी आम्ही ती मशीन बनवली, सक्सेसफुली इन्स्टॉल केली आणि त्याचे रिझल्ट्स इतके चांगले आले की आम्हाला स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाकडून एक परफॉर्मन्स सर्टिफिकेट मिळालं की अशा कॉन्ट्रास्ट कंडिशनमध्ये इतकी मोठी मशीन्स तुम्ही बनवली आणि ती सक्सेसफुली रन होती. आणि ती ऑर्डर कंप्लीट केल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला एक सेकंड ऑर्डरही मिळाली. पण फर्स्ट ऑर्डर मी याच्यासाठी मेन्शन करते कारण तो कोविडचा टाईम होता. ठीक आहे. त्यामध्ये टेंडर आम्ही ते क्रॅक केलेलं होतं आणि तेव्हा सर्कमस्टन्सेस असे होते की मार्केटमध्ये कोण काम करायला आणि इन्व्हेस्टमेंट करायला रेडी नव्हते आणि त्या कंडिशनमध्ये त्यांचे पेमेंट टर्म्स पण असे होते की तुम्ही 100% मशीन प्रूव्ह आउट करा आणि देन पेमेंट्स घ्या. त्या कंडिशनमध्ये सुद्धा आम्ही ते चॅलेंजेस ॲक्सेप्ट केले. आमच्या टीमने चॅलेंजेस ॲक्सेप्ट केले. त्याच्यामुळे आम्ही ते करू शकलो. आत्ताही आमची 50% टीम या 4 युनिटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करते आणि 50% टीम ही साईटवरती ॲडव्हर्स कंडिशनमध्ये काम करत असते. कारण हे मशीन बनल्यानंतर कमीत कमी तिकडे 2 महिने लागतात मशीन बनल्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन करणं आणि प्रोडक्शन चालू करून देणं. हा जो काही टेन्युअर आहे त्याच्यामध्ये आमच्या साईटच्या टीमला कंप्लीट जे सुपरवायझर्स, इंजिनियर्स आणि वर्कर्स आहेत त्यांना डे नाईट काम करावं लागतं आणि आम्हालाही इथून डे नाईट मॉनिटर करावं लागतं बिकॉज इट्स ऑल रिलेटेड टू हीट. गॅसशी रिलेटेड आहे, इलेक्ट्रिकल आहे, हजार्डस काम आहे. तर आम्हालाही तेवढं लक्ष द्यावं लागतं. तर अशा पद्धतीची आमची ही जर्नी 2018 पासून 2026 पर्यंत आम्ही केलेली आहे. पूर्वी आम्ही जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा 10x10च्या रूममध्ये आम्ही स्टार्टअप केलेला होता इनिशियली. आम्हाला MIDCमधले वैष्णवी इंडस्ट्रीजचे मिस्टर प्रकाश माने आहेत किंवा CA राम पाटील साहेब आहेत. त्यांनी आम्हाला इनिशियली हेल्प आउट केलं स्टार्ट करण्यासाठी आणि आम्ही स्टार्ट केल्यानंतर जेव्हा आमची पहिली ऑर्डर क्रॅक झाली, दुसरी ऑर्डर क्रॅक झाली, त्याच्यानंतर आम्ही रेंटेड जागा घेतली होती आणि रेंटेड जागेमध्ये आम्ही चालू केलं. आत्ता आमच्याकडे स्वतःच्या 3 जागा आहेत. एक रेंटेड आहे, बाकीचे 3 जे युनिट आहेत ते आमचे स्वतःचे आहेत. स्वतः आम्ही डेव्हलपमेंट केलेले आहेत. शाळगाव MIDCमध्ये पण एक्सपान्शन पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही एक जागा घेतलेली आहे की फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि या MIDCमध्ये 3 ठिकाणी आम्ही स्वतःची जागा घेऊन ह्या सगळ्या डेव्हलपमेंट्स केलेल्या आहेत. डिझाईन लेवलला बऱ्याचशा डेव्हलपमेंट केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये जसं फॉर एक्झाम्पल हीट ट्रीटमेंटची कॉस्ट बऱ्याच ठिकाणी ₹4 पर kg येत असेल तर ती ₹3.5 कशा आणता येईल. तर बेसिकली आम्ही कन्झम्पशनवरती काम करतो की लोकांचे प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल आणि ज्याच्यामधून आउटपुट जास्त येतील. तर तो आमचा की फॅक्टर आहे. आणि सेकंड सर्व्हिस. हे जे मशीन्स आहेत हे मेनली कॅपेक्स मशीन्स म्हणून जातात. कॅपेक्समध्ये यांचं इन्स्टॉलेशन होतं. लेट्स से की आम्ही मशीन सप्लाय केली आणि ज्यांच्याकडे ही मशीन जाते त्या मशीनमधून त्यांचं प्रोडक्शन जे बाहेर पडेल त्याच्यावरती त्या कारखान्याचं सर्वायवल आहे. त्यामुळे ह्या मशीनचा इम्पॉर्टन्स तेवढा आहे की एकदा लावलेली मशीन कमीत कमी 20 वर्ष 25 वर्ष चालते. तर हीट ट्रीटमेंट असल्यामुळे वेअर अँड टेअर त्याच्यामध्ये ऑप्शन हे ऑब्व्हियसली होत राहतं. तर आमचा सेल्स त्यानंतर सर्व्हिस सपोर्ट खूप चांगला आहे. जगाच्या कुठल्याही कोण्यामध्ये असू दे आमचा पर्सन तेवढ्या फास्ट तिथं पोचतो. आमच्याकडे तेवढी टेक्निकल स्किल असलेले लोक अवेलेबल आहेत. पासपोर्ट्स आहेत. इवन ओव्हरसीज जायचं असेल, इन्स्टॉलेशन करायचं असेल तर त्याच्यामुळे क्लायंटचा आमचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे की मशीनला कधीही काही प्रॉब्लेम आला तर आम्ही 24/7 अवेलेबल असतो. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आमचा पर्सन पोचतो, सर्व्हिस देतो. कारण अल्टिमेटली मशीन कॅपेक्समध्ये गेली आणि ती चालू नाही झाली किंवा त्याला प्रॉब्लेम आला तर सर्व्हिस पर्सन नसेल तर आपण काही करू शकत नाही. आणि इट इज नॉट लाईक TV फ्रीजसारखे लोकली पर्सन अवेलेबल होतील आणि इमिजिएटली रिपेअर होईल असं नाही होत. आणि आम्ही जे काम करतो ते फुल ऑटोमेशनवरती करतो. फुल ऑटोमेशनवरती केल्यामुळे त्याच्यामध्ये बेनिफिट्स आहेत की मॅनपॉवर कमी लागते आहे. लोकांना जो काही डेटा प्रोडक्शनचा डेटा जो काय आहे तो कम्प्युटरवरती त्यांच्या मोबाईलवरती अवेलेबल होतं. त्यांचं मॉनिटरायझेशन चांगलं होतं. तर हे सगळं जे काही ऑटोमेशन आहे त्याच्यासाठी आमची फुल फ्लेज टीम स्वतःची आहे ज्याच्यावरती काम करते आणि क्लायंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही हे कम्प्लीट ऑटोमेशन करून देतो. तर आत्ता आमच्याकडे जो व्हाईट कलरचा जो स्टाफ आहे तो ऑलमोस्ट 72 आहे की ज्याच्यामध्ये सगळे ऑलमोस्ट इंजिनियर्स आहेत, काही MBAs आहेत वगैरे की हे सगळं करतात. आणि बाकीची आमची ब्ल्यू कलरची टीम आहे जे ॲक्च्युली फॅब्रिकेशन, लायनिंग, साईटवरचे इरेक्शन्स, कमिशनिंग वगैरे हे सगळं केलं जातं. अशा पद्धतीचा हा आमचा प्रोफाईल आहे.
जेव्हा हे युनिट स्टार्ट केलं तेव्हा माझे मिस्टर अखिलेश कुमार ते इंडियात आले आणि आम्ही दोघांनी हे स्टार्ट केलं. मी मंथली हार्डली 6 to 7 डेज ट्रॅव्हल करते अँड बाकीचे जे काही मार्केटिंगचं काम आहे ते माझे मिस्टर बघतात. कम्प्लिटली ते बघत असतात. ते ऑलमोस्ट 20 to 25 डेज मार्केटिंगच्या याच्यावरतीच असतात. तर याच्यामध्ये काय होतं की 2018 ते 2026 आम्ही ज्यांना ज्यांना मशीन्स दिलेले आहेत आणि त्यांचे एक्सपान्शन्स आलेत किंवा त्यांच्या नियर बाय कोणाला हवं असेल तर ते माउथ टू माउथ पब्लिसिटीमुळे आम्हाला रिपीट ऑर्डर्स खूप आहेत. आमचे एक क्लायंट्स आहेत की त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावरती गेले 5-6 वर्ष इंडियामध्ये एक्सपान्शन चालू आहेत. त्यांच्याकडे मी 6 वर्षात 45 प्लांट्स दिलेले आहेत. म्हणजे इतके रिपीट ऑर्डर्स केलेले आहेत की ठीक आहे, एक कंप्लीट झाली, पुढचंही तुम्ही करा, पुढचंही तुम्ही करा. तर गेले 6 वर्ष माझी जवळपास 22 लोकांची टीम त्या सिटीमध्ये आहे. 3 फ्लॅट्स घेतलेले आहेत आम्ही रेंटेड बेसिसवरती आणि आम्ही त्यांना तिथे ठेवलेलं आहे, कारण बॅक टू बॅक आमचं काम तिकडे चालू आहे. आणि मग जे मशीन्स वॉरंटीमध्ये नाहीत त्यांचेही मेंटेनन्स आम्ही करून देतो, दॅट टू फ्री ऑफ कॉस्ट. मग हे जे काही बेनिफिट्स क्लायंटला मिळतात आणि मग हा जो फीडबॅक मार्केटमध्ये जातो की यांची सेल्स सर्व्हिस खूप चांगली आहे, हे खूप मॅटर करतं. त्याच्यामुळे आम्हाला ऑर्डर कंटिन्युएशन खूप आहे की रिपीट ऑर्डर्स मिळतात. आमचे जे आहेत इंडियामध्ये जातातच, आउट ऑफ इंडिया सौदीमध्ये, गल्फ कंट्रीजमध्ये आम्ही जातो सगळीकडे. बॅरिनमध्ये आहे, दुबईमध्ये आहे, ठीक आहे, आफ्रिकामध्ये, इथिओपियामध्ये, अशा बऱ्याच कंट्रीज आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही ह्या मटेरियलचा सप्लाय करतो आणि आमची टीम जाऊन मशीन चालू करून येते. कायझनवरती आम्ही काम करतो आणि आम्ही काय करतो की बेसिकली आम्हाला एक मशीन बनवायला 3 ते 4 महिन्याचा टाईम पिरियड लागतो. साधारण 4 महिन्याचा टाईम पिरियड लागतो. तर आम्ही क्लायंटला ट्राय करतो की 3.5 मंथ्समध्ये आमची डिलिव्हरी होईल. आम्ही त्यांना जरी 4 महिने कमिट केले असेल, आम्ही 15 दिवस पहिले डिलिव्हरी कशी मीट होईल याच्यावरती आमचं वर्किंग असतं बेसिकली. आणि दॅट टू बऱ्याच वेळा काय होतं की मशीन सप्लाय केल्यानंतर सुद्धा मशीन चालू केली, त्यांना हँडओव्हर केली क्लायंटला, आम्ही कमीत कमी 1 मंथ आमचा पर्सन एक तिथं ठेवतो की त्यांना काही ट्रबल शूटिंग असेल, ट्रेनिंग हवं असेल किंवा मशीन मध्ये काही मिसहॅपन्स होऊ नयेत या पॉईंट ऑफ व्ह्यू. तर क्लायंटला एक कॉन्फिडंट बिल होतो की हे लोक ॲट द एंडपर्यंत रिझल्ट ओरिएंटेड आहेत आणि सर्व्हिस सप्लाय देतात. जेव्हा आमच्या इकडे ऑर्डर फायनलाइज होते आणि आम्ही इथं मॅन्युफॅक्चरिंग करतो, त्या केसमध्ये काय होतं की मशीन इथं कम्प्लीट रेडी होते, इथं कम्प्लीट इन्स्पेक्शन केलं जातं आणि मग पैसे क्लेम केले जातात. सो 10-20% ॲडव्हान्सवरती आम्ही मशीन कम्प्लीट बनवलेली असते आणि जेव्हा क्लायंट इन्स्पेक्शनला येतो तेव्हा त्याला 100% रेडी मशीन दिसते. तर तो एक कॉन्फिडन्स आहे. मॅक्झिमम फर्नेस सप्लायर हे मशीन साईटवरती बनवतात क्लायंटच्या एंडला आणि मग ते काय करतात, थोडं बनवतात, थोडे पैसे ॲडव्हान्सेस घेतात. त्यांना क्लायंटला हा फील येतच नाही की 100% मशीन आपल्याकडे रेडी झालेली आहे. तो तेव्हाच कळतो जेव्हा ती कंप्लीट रेडी होऊन सुरुवात होते. तोपर्यंत मॅक्झिमम पेमेंट हे क्लायंटनी त्या सप्लायरला केलेलं असतं. आमच्या केसमध्ये काय होतं, किती मोठी मशीन असू दे ती आम्ही आमच्या एंडला बनवतो. सो त्यांनी जे काही ॲडव्हान्सेस आम्हाला दिलेले आहेत 20% दिले असतील किंवा 30% दिले असतील, बाकीची आमची ओन इन्व्हेस्टमेंट आहे आणि मशीन त्यांना इथे रेडी बघायला मिळते. ते चेक करतात आणि त्याच्यानंतर मग ते आम्हाला बाकीचे पैसे देतात. काही रिटेन्शन अमाऊंट ठेवतात मशीन चालू करण्यासाठी, पण ते पैसे देण्याच्या आधी त्यांना एक कॉन्फिडन्स येतो की मशीन रेडी झालेली आहे, एव्हरीथिंग इज रेडी आहे. तो जो कॉन्फिडन्स आहे ना, तो पण मॅटर करतो. म्हणजे ऑर्डर्स आम्हाला मिळण्याचं ते पण एक मेजर रिझन आहे की ते मॅटर करतं. बरेच सप्लायर काय करतात की आम्ही तुमच्याकडे स्टील आणतो, आम्ही एवढं काम करतो, मग पैसे द्या. क्लायंट स्टेज वाईज पैसे देत जातो, पण त्यांना क्लॅरिटी मिळतच नाही की मशीन कधी रेडी होणार आहे. तर तो एक प्लस पॉईंट आहे. आणि आमच्याकडे टीम मोठी आहे. नॉर्मली या लाईनमध्ये प्रोजेक्ट लाईन असल्यामुळे इतकी मोठी सर्व्हिस टीम कॅरी करणं हा पण एक मोठा टास्क असतो, कारण त्यांचे फिक्सेड्स खूप मोठे आहेत. बाहेर ठेवणं, हॉटेल्स करणं, 2-2 महिने हॉटेल्स करणं, ट्रॅव्हलिंग, फ्लाईट्स. मॅक्झिमम टीम आमची फ्लाईटने ट्रॅव्हल करते ओनली टू सेव्ह द टाईम, की एखादी इमर्जन्सी असेल किंवा सर्व्हिस सपोर्ट लागेल 24 आवर्समध्ये पर्सन पोहोचेल याची आम्ही काळजी घेतो की त्याच्यापेक्षा जास्त प्रोलॉंग नाही होणार. हे जे काय फिक्स हेड्स आहेत हे खूप हेवी असतात. तर त्यामध्ये बरेच लोक काय करतात की सर्व्हिसचा कॉल आला तर ती सर्व्हिस द्यायला आणि रिस्पॉन्ड करायला 10 आणि 15 दिवस जातात. ठीक आहे, तो आमच्या ह्याच्यामध्ये नाही होत, 99% नाही होत. मग तो क्लायंटला एक कॉन्फिडंट एश्युअर होतो, कारण त्यांचं जवळपास मोठी इन्व्हेस्टमेंट झालेली असते. त्याच्यामध्ये जे काही कास्टिंग्स किंवा काय माल असतो जो गरम करायचा असतो, हीट करायचा असतो, प्रॉपर्टीज आणायच्या, तिथं काहीतरी स्टक झालं असेल आणि जर आम्ही ते अटेंड नाही केलं तर त्यांचा हेवी लॉसेस होतात.
तो मार्केटमधून तो आम्हाला एक कॉन्फिडन्स गेट झालेला आहे की हे लोक सर्व्हिसच्या बाबतीत फार प्रॉम्प्ट आहेत आणि डिलिव्हरीच्या बाबतीत पण फार प्रॉम्प्ट आहे. माझं एज्युकेशन मराठी मीडियममध्ये झालं 10वीपर्यंत. 10वीपर्यंत म्हणजे काहीच ग्रामीण भागात असल्यामुळे ना बाहेरचं तसं काही नॉलेज नव्हतं. स्कूलला जायचं परत यायचं एवढंच हे होतं. त्यानंतर ग्रॅज्युएशनपर्यंत पण पुढे बिझनेस करणार आहे हा काही मुद्दा नव्हता. ठीक आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट करू, पोस्ट ग्रॅज्युएशन करू, जॉब करू असं होतं. जॉब करत असताना सुद्धा इनिशियली हे प्लॅनिंग नव्हतं की मला बिझनेस करायचा आहे. पण जे मी करत होते आणि मी जे शिकत होते ते मी खूप ऑनेस्टली करत होते. ठीक आहे, मी माझे स्किल वाढवत होते. ठीक आहे, त्याच्यावरती माझा मेनली फोकस होता. जॉब करत असताना काही सर्कमस्टन्सेस त्यावेळेस असे क्रिएट झाले की वन्स मला असं वाटलं की नाही, वी हॅव टू स्टॉप द जॉब अँड वी हॅव टू वर्क फॉर अवर सेल्फ ओनली. ठीक आहे, की मला आता जॉब नाही करायचा आहे, आता स्वतःसाठी काहीतरी करायचं. आणि जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा पण आम्ही 5 लोकांवरती स्टार्ट केलं होतं. सगळे मिळून 5 लोकांवरती होतो. हळूहळू आम्ही काम करत गेलो, चांगलं काम करत गेलो. चांगलं काम करत गेल्यामुळं गुडविल मिळत गेलं त्या गोष्टीचं, माउथ पब्लिसिटी मिळत गेली आणि ऑर्डर्स वाढत गेल्या. जसजशा ऑर्डर्स वाढत गेल्या आम्ही लोकांना एम्प्लॉयमेंट द्यायला चालू केलं, त्या कॅलिबरीची लोकं घ्यायला चालू केलं. आम्ही टीम आमची एक्सपांड करायला चालू केली. पण हे कुठंतरी एक सुरुवातीला एक छोटं रोपटं लावलं, त्याला रोज पाणी घालत गेलं, तेव्हा कुठंतरी ते हळूहळू वाढत चाललेलं आहे. आणि अजून आमच्या बऱ्याचशा डेव्हलपमेंटचे प्लॅनिंग्ज आहेत की जे आम्ही करायला लागलो. अजून आमचे बरेच डेव्हलपमेंट्स आहेत की जे आम्ही प्लॅन केलेले आहेत. लास्ट 2-3 वर्षापूर्वी मी प्लॅनिंग केलेलं होतं की नाही, आम्हाला स्वतःची लँड घ्यायची आहे, लोकांना सिटिंग अरेंजमेंट्स करायचे आहेत ज्या आमच्याकडे पूर्वी नव्हत्या. बरेच लोक कॉमनमध्ये बसायचे, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. त्या हळूहळू आम्ही डेव्हलप करत गेलो. तर मी जेव्हा ग्रामीण भागात, म्हणजे आमच्या इकडे असं वातावरण होतं की स्कूलला जायचं यायचं, ग्रॅज्युएशन झालं की लग्न करायचं आणि म्हणजे जॉब किंवा पुढचं काय असेल असं काय तेव्हा फ्युचर बघितलं नव्हतं. पण जेव्हा मी MBA केलं तेव्हापासून मला वाटायला लागलं की नाही, मला चांगला जॉब करायचा आहे, मला शिकायचं आहे. म्हणजे एज्युकेशन माझ्यासाठी खूप मॅटर करतं. म्हणजे तो माझा टर्निंग पॉईंट म्हणू शकेन मी की मला एज्युकेशन घेत मला वाटलं की नाही, आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग पहिल्यांदा जॉब करायचा आहे, तो चांगला करायचा आहे, त्यात एफर्ट्स टाकायचे आहेत. मग नंतर बिझनेस करायचा आहे, मग तो त्यामध्ये एफर्ट्स टाकायचे आहेत. मग इंडिया लेवलला काम केलं, आता ओव्हरसीज काम करायचं आहे. आता ओव्हरसीज काम करत असताना मला असं वाटतं की मला ओव्हरसीज टायअप करायचे, ज्याच्यावरती मी वर्किंग करायला लागली. ठीक आहे, आधी इंडिया लेवलला होतं, आता ते थोडंसं पुढच्या लेवलला आम्ही विचार करतोय. नाही, मी जॉब करत असताना काय झालं की मला टेक्निकल कोटेशन्स बनवायला लागत होते आणि मग बऱ्याच वेळा माझ्या लक्षात येत नव्हतं की मशीनचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत. मग मी मशीन पहिल्यांदा शॉप फ्लोअरला जाऊन अंडरस्टँड करायला लागले आणि मग त्याच्यानंतर मी कोटेशन्स बनवायला लागले. आणि मग मशीनमध्ये जसे काही प्रॉब्लेम्स आले तर मग मी ते स्वतः जाऊन बघायचे की काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे येतो, काय येतो. आता माझे मिस्टर आहेत ते मॅक्झिमम बाहेरच असतात, पण आता सगळं प्रोडक्शन प्लॅनिंग्स, डिस्पॅच प्लॅनिंग्स, त्याचं पूर्ण प्रोजेक्ट प्लॅनिंग हे सगळं मी माझ्या टीमला घेऊन इथं बसून करते. कारण मी हे सगळं पूर्वी टेक्निकली सगळ्या गोष्टी बघितल्यामुळे हे पॉसिबल झालेलं. माझ्याकडे आत्ता प्रोडक्शनला कोण लेडी नाही आहे. माझ्याकडे परचेसमध्ये, अकाउंटमध्ये, डिझाईनमध्ये, मार्केटिंगमध्ये, बॅक एंड मार्केटिंगला वगैरे लेडीज आहेत. प्रोडक्शनला लेडीज मी आता घेणार आहे, माझं प्लॅनिंग आहे. ठीक आहे, पण अजूनही बऱ्याच मुलींना किंवा काय थोडंसं ऑफिस जॉबमध्ये त्या प्रेफरन्स करतात, शॉप फ्लोअरला जायला बघत नाहीत. पर्सेंटेज थोडंसं कमी जास्त आहे त्यामध्ये. पण पूर्वी मी जिकडे जॉब करायचे तिकडे काही 1-2 लेडीज होत्या ज्या शॉप फ्लोअरला काम करायच्या. ठीक आहे, आत्ता माझ्याकडे HR असू दे किंवा अदर डिपार्टमेंटला लेडीज आहेत. पण माझा फार मोठो आहे की मला प्रोडक्शनमध्ये सुद्धा काही लेडीजना एंट्री द्यायची आहे. कारण स्वतः मला असं वाटतं की त्या प्लॅनिंग शॉप फ्लोअरचं खूप चांगलं करू शकतील. म्हणजे जसं बाकीचे आमचे इंजिनियर्स करतात त्यांच्या बरोबरीनं त्याही करू शकतील. माझ्याकडे बघा आता 72 जो स्टाफ आहे त्याच्या नियर अबाउट 10 माझ्याकडे लेडीज आहेत. आणि आमच्याकडे बऱ्याच अशा लेडीज आहेत की आमच्या कशा साईट्स चालतात, डे नाईट चालू राहतात. मग बऱ्याच वेळा तिथे इमर्जन्सी क्रिएट होते, काहीतरी मटेरियल लागते किंवा काय, तर या लेडीज कॉम्प्युटरवरून किंवा फोनवरून रात्री अपरात्रीसुद्धा काम करतात. दॅट टू त्यांची फॅमिलीज आहेत, मुलं आहेत, सगळं आहे, पण त्या काम करतात. म्हणजे ते त्यांचे एफर्ट्स देतात. मग कुठेही तिथं असं नाही होत की लेडीज आहे नाईटलाही बघू शकणार नाहीत किंवा काय, असं काही ॲब्सोल्युटली नाही आहे. म्हणजे आता काय आहे, आम्ही फक्त ऑर्डर्स आणलेत, पण एक्झिक्युशन सगळं आमच्या टीमनी केलेलं आहे ना. हे सगळं क्रेडिट टीमचंच आहे. आम्ही शॉप फ्लोअरला जाऊन मशीन नाही बनवत आहे किंवा साईटवरती जाऊन महिना जाऊन आम्ही इन्स्टॉलेशन नाही करत आहे.
आमची जी काय आहे ती टीम करते ना, तर ऑब्व्हियसली हे सगळे एफर्ट्स आहेत, हे टीमचे एफर्ट्स आहेत. तर महिला दिनानिमित्त मला सगळ्या आपल्या महिलांना, म्हणजे त्या ग्रामीण भागातल्या असतील किंवा शहरातल्या असतील किंवा काही असो, जे काय आपल्या लाईफमध्ये चॅलेंजेस आहेत, काही लोकांचं एज्युकेशन खूप चांगलं झालं असेल, काहींना ती संधीच मिळाली नसेल एज्युकेशन घेण्याची, बट महिलांनी काम करत राहायला हवं. स्वतःची इन्कम, म्हणजे मागेही मी एकदा हे सांगितलेलं होतं की महिलांनी स्वतःची इन्कम मेंटेन करावी. इट इज नॉट लाईक दॅट की मला 1,00,000 रुपये सॅलरीच मिळालं पाहिजे. तुमचे 5,000 रुपये असू देत, 10,000 रुपये असू देत, पण तुम्ही वर्किंग करत राहायला पाहिजे, सेल्फ डिपेंडंट असायला हवं. हे ज्या महिला की ज्यांची जास्त इन्कम नाही, किंवा त्यांची डिपेंडन्सी आहे नवऱ्यावरती, किंवा त्या शिकल्या नाही आहेत, त्यांनी तर हे करायलाच पाहिजे. पण ज्या म्हणजे सदन कुटुंबातल्या आहेत आणि त्यांना कुठल्याही पैशांची कमी नाही, असं जरी असेल की खूप आफ्टर मॅरेज सुद्धा खूप सगळंच चांगलं आहे, गाडी आहे, बंगलो आहे, पैशांची तशी काहीच कमतरता नाही आहे, अशा सुद्धा ज्या लेडीज आहेत त्यांना मी मनापासून सांगू इच्छिते की कुणावरतीच डिपेंडन्सी असायला नाही पाहिजे. तुम्ही स्वतःची काहीतरी स्किल डेव्हलप करायला हवेत की ज्याच्यामध्ये तुमचे इन्कम्स होतील आणि तुमचं स्किल आणखीन एन्हान्स होत जाईल. ते जास्त मॅटर करतं आजच्या ह्या लाईफमध्ये पुढं जाण्यासाठी. कारण कुठला डे आपल्यासमोर कसा येणार आहे वी डोंट नो. म्हणजे तो आपण कुठल्या कुटुंबात राहतो किंवा आपण कुठल्या परिस्थितीत राहतो हे मॅटर नाही करत. कुठला डे आपल्यासाठी कसा येणार आहे हे माहीत नाही. तर तुमचं जे काही स्किल असेल, शिवणकाम असेल, ड्रेस डिझायनिंग असेल, कॉम्प्युटर नॉलेज असू दे किंवा आणखीन कुठलंही नॉलेज असेल, ते कसं एन्हान्स होईल आणि त्याच्यातून तुम्ही कशी इन्कम जनरेट करू शकाल जी कम्प्लिटली तुमची असेल, याच्यावरती फोकस करावा. त्याचा डेफिनेटली आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी आणि आपल्या स्वतःच्या लाईफसाठी खूप यूज होतो. आणि त्यातून जो कॉन्फिडन्स गेन होतो ॲज अ स्त्री किंवा ॲज अ लेडी म्हणून, तो फार मोठा आहे. तो तुम्हाला बूस्ट करतो की अजून पुढे जावा, अजून पुढे जावा. त्यामुळेच आहे की ज्या लेडीजना अशी संधी मिळाली किंवा वाव मिळाला, त्याच कुठल्या कुठे गेलेल्या आहेत. ठीक आहे. मी एक वेळ होती की माझ्याकडे टू व्हीलरसुद्धा मला चालवता येत नव्हती आणि मी चालवू शकत नव्हते. ठीक आहे. म्हणजे अशीही कंडिशन होती. पण संधी मिळत गेली, मी शिकत गेले. आज मला वाटतं की मला अजून शिकायचं आहे. पण ती कुठंतरी संधी आपण ग्रॅब करायला लागते. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला कोण म्हणणार नाही आहे की हे असं आहे आणि तुम्ही ही संधी आहे आणि युटिलाइज करा. ती आपणच शोधायची आहे आणि मूव्ह ऑन करायचं आहे. तर माझा सगळ्या महिलांसाठी महिला दिनाच्या निमित्ताने हेच सांगणं आहे की तुम्ही सेल्फ डिपेंडंट व्हा आणि स्वतःवरती काम करा. स्वतःला कसं एन्हान्स करता येईल याच्यावरती फोकस करा. थँक्यू सो मच.